सुस्वागतम प्रेक्षकांनो. तर आजच्या भागामध्ये आता इकडं जो आर्यन आहे तो मंजूला खाण्यासाठी तिथे शेंगदाणे फुटाणे ते आणून देतो. मंजू खात असते. आता मंजूला खूपच राग आलेली असतं. मंजू खूप चिरडत असते, म्हणते दे खाते मी एकदाची असं म्हणते आणि खूप रागारागामध्ये त्याच्याशी बोलत असते. कारण मंजूला असं वाटतं तो मातीखोर हाच आहे आणि तिचा डाऊट खरा असतो. तर इकडे आता सत्य जो असतो त्याला खूप राग येतो त्या आत्याबाईचा. आत्याबाईला तो तू प्यायचा का अजून ज्यूस, तुम्हाला प्यायचा उसाचा ज्यूस, रस प्यायचा का? तर आता लगेच म्हणते की नाही प्यायचा अहो, मला असं दमल्यावानी कोंडल्यावानी होतं इथं. मला असं वाटतंय कधी घरी जाते ना मी, कधी नाही असं होतंय. मला लवकर घरी जायचं इथून, नको मला नाही थांबायचं इथे असं म्हणत असते. तर आता लगेच म्हणते की नाही नाही थांबा ना, फिरायचं होतं तुम्हाला माझ्याशी. तर ते म्हणते की नाही नाही परत नाही म्हणणार मेजर तुम्हाला. तर आता लगेच सत्या म्हणतो प्रेमाने देतोय, प्या ना हो, एवढं एवढं प्रेमाने दिलं मेजरनी तरी तुम्ही पित नाही आहे का? तर ती म्हणते हो प्रेमाने देत आहे ना, तर पिते मी. आणि लगेच ती ज्यूस पिते, रस पिते उसाचा. आणि इकडे आता मंजू सत्याला खुणवत असते, बोलवत असते. तेवढा सत्या आता तिकडे येतो आणि सत्या आल्यावरती सत्या बघतो तर जे काका असतात ते आर्यनला आणि मंजूला एकत्र बघतात. ते म्हणतात तुम्ही दोघे काय करताय रे इथं? तर आर्यन पूर्ण घाबरून जातो. तो म्हणतो की काही नाही अहो, असं चालू होतं, यांना घेऊन आलतो. तर आता लगेच म्हणतात की काय, ही कशासाठी आलता तुम्ही इथे? तर आता लगेच जी मंजू आहे ती म्हणत असते की काही नाही अहो काका, यांनी मला फसवून घेऊन आला इथे. मला म्हणे मातीखोरला घेऊन मातीखोरला जो माणूस राहत होता मला तो सापडलाय म्हणून मी आलो होतो, मग मला घेऊन आला हा फसवून असं म्हणतात. तर आता फसवून आणलंय तुला. आणि लगेच जो सत्य आहे तो आर्यनच्या तोंडात हाणतो आणि तोंडात हाणल्यावरती आर्यनला खूप राग येतो. आता आर्यन मंजू ते म्हणतात की चला तुम्ही माझ्यासोबत सुनबाई, नाच सुनबाई. आणि आता मंजूला घेऊन तो गाडीत बसतो आणि आता गाडी चालू करून तिथून निघायला लागतो. जर इकडं ते गाडीत जायला दोघं जण जाणार असतात, तर इकडं आर्यन जो असतो त्याला माहिती असतं गाडीत जाणार आहे म्हणून. तो गाडीचे ब्रेक फेल करतो आणि गाडीचे ब्रेक फेल केल्यावर आत्याबाई विचारते काय करतात तुम्ही गाडी खाली घुसून? तर ते म्हणतात की अहो तुम्हाला माहिती का गाडीचे ब्रेक फेल केले मी ह्या गाडीचे. तर आता ती म्हणते अहो माझं मेजर मरण ना, असं काय करताय तुम्ही? तर ते म्हणतात मेलाच पाहिजे तुझा मेजर, कशाला ठेवायचं का त्याला उगाच मला त्रास द्यायला माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या मंजूचं काही जमून पण द्याय नाही तो असं म्हणत असते. तर आता लगेच म्हणतात की काय अहो असं काय करताय तुम्ही? आता लगेच आत्याबाई काही सांगत नाही. आता सत्य मंजू गाडीत बसतात आणि तिथून जायला निघतात. तेवढ्यात त्याला रोडला कळतं मंजू गाडीचे ब्रेक फेल आहेत आणि मंजू आणि सत्या गाडीतून उड्या मारतात. तर चला बघूया पुढील भागामध्ये नक्की काय इंटरेस्टिंग ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.